पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। महाराष्ट्रामध्ये मराठीच ही एक नंबरची भाषा आहे। मंत्री जयकुमार गोरे माणिकराव कोकाटे यांच्याविषयी प्रतिक्रिया। त्यांनी काय म्हटलं हे मला माहित नाही, मात्र हा देश कृषी प्रधान आहे, त्यामुळे या देशातील शेतकरी हा आमच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक आहे। शेती प्रधान देशामध्ये शेतकरी आणि अनुषंगाने असलेले पूरक उद्योग हे या देशासाठी आणि जीवनासाठी गरजेचा विषय आहे। त्यासाठी बळीराजा हा भक्कम असला पाहिजे आणि राज्याचे कृषी खाते हे भक्कम असलं पाहिजे। त्या दृष्टीने कृषी मंत्र्यांनी ही भूमिका घेतली पाहिजे। मोहिते पाटील की भाजप हकालपट्टी विषयी प्रतिक्रिया। मैंने तब भी बोला है और मैं अभी भी बोल रहा हूँ, आगे आगे देखिए होता है क्या। त्यामुळे आजचा कार्यक्रम हा पक्षाचा नव्हता, तो विद्यापीठाचा कार्यक्रम होता। त्याला कुणी यावं याविषयी आम्ही बंधन नाही घालू शकत, मात्र मी पालकमंत्री झाल्यापासून सोबत कोण कोण दिसत आहे ते तुम्ही बघत आहात। मी भाजपचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला कोणाच्या साम्राज्याविषयी बोलायचं नाहीये। भाजपनं मला जी जबाबदारी दिलेली आहे ती मी पार पाडत आहे। भाजपच्या कार्यकर्त्याला आणि सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून घ्यावी, म्हणून पालकमंत्री पदावर मी काम करतोय। प्रताप सरनाईक हिंदी बोली भाषा याविषयी प्रतिक्रिया। प्रताप सरनाईक काय म्हणले हे मला माहित नाहीये, मात्र त्यांनी असं म्हटलं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे। आपल्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये मराठीच ही एक नंबरची भाषा आहे, आमची मातृभाषा आहे आणि आपल्या राज्यामध्ये मराठीला आणण्याचं साधारण महत्त्व आहे आणि आम्ही त्या विचारानं काम करत आहोत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठामध्ये कार्यक्रम पार पडला। चंद्रकांत दादा देखील त्या ठिकाणी उपस्थित होते, मोहिते पाटील होते। कसा होता एकूण कार्यक्रम, काय नेमकं होतं? अहिल्यादेवींची 300वी जयंती साजरी होत असताना विद्यापीठाने काही उपक्रम घेतलेले होते। त्या उपक्रमाच्या अनुषंगानं विद्यापीठानं जयंतीचा कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रित केले होते। त्यामध्ये बरेचसेच विषय की विद्यापीठामध्ये राजमाता अहिल्यादेवींचं एक खूप मोठं स्मारक आपण करतो आहे आणि त्या स्मारकचं काम गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे। आता ते वेळेत पूर्ण व्हावं आणि त्याची टाईमलाईन असावी अशा पद्धतीनं सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि साधारण येणाऱ्या 15 जुलैला ते काम कंप्लीट झालं पाहिजे अशा पद्धतीने सूचना दिल्या, तसं कमिटमेंट पण आहे। त्या अनुषंगानं विद्यापीठाचे काही रस्त्याचे विषय आहेत, त्या जो एक कच्चा रस्ता होता तो तर आपण DPCतनं करतो, पण मुख्य जो विषय आहे त्यांचा की हायवेपासून तो रस्ता त्या स्मारकापर्यंत झाला पाहिजे आणि त्या जागेचा एक विषय आहे, फॉरेस्ट आणि विद्यापीठाचा एक विषय आहे, तोही विषय महत्त्वाचे। 2-4-5 विषय महत्त्वाचे आहेत, त्या संदर्भात शासन स्तरावर काही निर्णय घ्यायला लागतील तर घेण्यासंदर्भातला विषय होता। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी असं म्हणलं आहे की कृषी खातं म्हणजे उसाडगावची पाटीलकी असं ते म्हणत आहेत। ते काही खुश नाही आहेत कृषी मंत्री पदावर किंवा एखाद्या मंत्र्यांना अशा पद्धतीचं वक्तव्य करणं। त्यांनी काय म्हटलं हे मला माहिती नाही, पण हा देश कृषी प्रधान आहे आणि या देशातला शेतकरी आमच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि आज शेतीप्रधान देशामध्ये शेतकरी आणि त्या अनुषंगानं असलेले पूरक उद्योग हे सगळंच या देशासाठी आणि जीवनासाठी गरजेचा विषय आहे। त्यामुळे शेतकरी बळीराजा भक्कम असला पाहिजे आणि त्यासाठी राज्याचं कृषी खाते भक्कम असलं पाहिजे आणि कृषी मंत्र्यांनी त्या पद्धतीनं भूमिका घेतली पाहिजे। मोहिते पाटील जे आहेत त्यांनी मागच्या लोकसभा असेल विधानसभा असेल त्यावेळेस पक्षविरोधी भूमिका घेतलेली होती, त्यांनी काम केलेलं होतं, त्या संदर्भात पक्षानं देखील त्यांना नोटीस दिलेली होती, मात्र अद्याप त्यांच्याबद्दल निर्णय झालेला दिसत नाही आहे। प्रत्येक ठिकाणी भाजपच्या कार्यक्रमामध्ये ते असतात, त्यांच्यावरती काही निर्णय होणार आहे का नाही? कारण तुम्ही जेव्हा पालकमंत्रीपदाची सूत्र हातात घेतली होती तेव्हा तुम्ही असं म्हणाला होता की आगे आगे देखिए होता है क्या, मात्र आत्ताचा जो कार्यक्रम झाला त्यावेळेस मैंने तब भी बोला है, मैं अभी भी बोल रहा हूँ, आगे आगे देखो होता है क्या। आता जो कार्यक्रम झाला तो पक्षाचा कार्यक्रम नव्हता, आता जो कार्यक्रम झाला तो विद्यापीठाचा होता आणि त्यामध्ये कुणी यावं याच्याविषयी आम्ही बंधन नाही घालू शकत, पण मला वाटतं आपण बघताय मी आल्यापासून कोण कोण दिसतंय सोबत। ते आता तुम्हाला जाताना सुद्धा तुम्हाला सांगून जात आहेत, कधी काळी एक वेगळंच साम्राज्य मोहिते पाटलांचं या ठिकाणी होतं। आता कुणाच्या साम्राज्याविषयी मला बोलायचं की मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पक्षानं जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आपण पार पाडतो आणि इथं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला
न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून घ्यावी म्हणून पालकमंत्री म्हणून मी काम करतो. कोण कानात बोललं, कोण कुठं बोललं याचा परिणाम काय अधिकचा होत नाही आहे. आम्हाला जे काय पाहिजे आणि जनतेला काय पाहिजे हे आमच्या कानात व्यवस्थित आहे आणि त्या अनुषंगानं काम चालू आहे. प्रताप सरनाईक असं म्हणतायत की मराठीला कुठेतरी दुय्यम स्थान दिलं चाललंय. प्रताप सरनाईक काय म्हणते मला माहिती नाही, पण असं म्हणलं असेल तर ते चुकीचं आहे. आपल्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये मराठीच ही एक नंबरची भाषा आहे, आमची मातृभाषा आहे आणि मराठीला आपल्या राज्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आम्ही त्या विचाराचे आहोत. धन्यवाद.